मार्केटमध्ये हल्ली फार व्होलॅटिलिटी दिसलेली नाही. कोर्स करेक्शन आलं जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या होत्या. सो व्हेअर डू यू सी द प्रोजेक्शन ऑफ मार्केट एक आणि आयपीओचं काय होईल? मार्केटचं जर तुम्ही म्हणला ना तर मार्केट आता असं होत चाललंय की पडताना पडतं नाही असं नाही, छोटे छोटे करेक्शन्स येत राहणार आहेत. पण मला असं नाही दिसत काही की असं 10% पडलं आणि 15% पडलं असं मला काही कारण दिसतच नाही त्या मार्केट लेवलला म्हणते मी. हा आता उद्या काहीतरी अचानकच युएसच काहीतरी धडामकन काहीतरी झालं ज्याचा खूप मोठा काहीतरी नाही, इंटरेस्ट रेट वाढवणं कमी होणं इज ऑल्सो ओके. अहो आपण अख्खं एवढं इलेक्शनचं जेव्हा कोणाला वाटत नव्हतं की बीजेपी हलते का काय सरकार असं आदल्या दिवशी जेव्हा एकदम बूम झाले सगळ्यांना वाटत होतं अरे 400 पार काय आणि मग काय सगळंच एकदम चालू होतं आणि नेक्स्ट डे जेव्हा एवढे घाण रिझल्ट आले मार्केट खूप करेक्ट झालं पण विदिन 2 to 3 days मार्केट वरती आलं. एवढा मोठा झटका आपण पचवू शकलो. बजेटच्या वेळेला 1-2 निर्णय स्पेशली जे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वगैरे जे काय आले तो आपण पचवला. इंडेक्सेशन बेनिफिट विड्रॉ झालेलं ते आपण पचवलं. हे 2 मोठे झटके आपण आपल्या इकॉनॉमीमध्ये आलेले मोठे झटके आपण हे केलेले आहेत. 1 लाख काय 83,000 होती 1 लाख वगैरे गाठेल सेन्सेक्स सहज. मी तुम्हाला तेच सांगते उद्या होईल का 1 महिन्याने होईल का 1 वर्षाने होईल पेक्षा मी सिंपल काय सांगते माहितीये का मी 5 वर्षाचा व्ह्यू ठेवला पाहिजे कायम. ओके 5 वर्षामध्ये आज जे आपलं निफ्टी साधारण 25,000च्या आसपास आहे 40,000 सहज बाय द एंड ऑफ दिस इयर और 5 वर्ष मी नाही कारण मी तेच म्हणते तुम्ही 1 वर्षाचा तुमचा कालावधी असेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येऊच नका. तुम्ही एफडीतच पैसे ठेवा.